मी महेश गोमारे पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आजच्या व्हिडिओच्या टायटलवरून किंवा थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेलच. हो तर मित्रांनो, आज मी कंप्लीट गाईड करणार तुम्हाला नेरळपासून माथेरानला वर कसे पोचायचं आणि आज पेप फोर्ट आणि कडावचा गणपती हे आज आपण एक्सप्लोर करणार आहेत. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर तुम्ही बघू शकता माझ्या मागच्या बाजूला दाखवतो मी की माथेरानचा रेंज दिसत आहे. तर हा जो यू शेप आहे धुका असल्यामुळे मी स्पष्टपणे दाखवू शकत नाही. तर त्याच्या बरोबर आपल्याला राईट साईडला जायचे. गाईज आपल्या बरोबर असणार आहे दीदी. तर आता आम्ही आहोत ईस्ट साईडला, प्लॅटफॉर्म नंबर 1च्या वर आहेत. तर माझ्या मागच्या बाजूला कर्जत साईड आहे, तर समोरच्या बाजूला CST. तर चला, तर मी तुम्हाला कंप्लीट गाईड करतो ड्युअल कॅमेऱ्याच्या माध्यमातून. मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर, की आपल्याला जायला काय काय ऑप्शन आहेत नक्की. तर सर्वात पहिले टॉय ट्रेनसुद्धा जाते, म्हणजे आता पावसाळ्यामध्ये बंद आहे. तुम्ही और टॅक्सी किंवा तुमचं प्रायव्हेट व्हेकलने तुम्ही जाऊ शकता. आणि बससुद्धा जाते. तर मी बस वगैरे कुठं लागतात त्याचं टायमिंग टेबल वगैरे सर्व व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर आता आपण हे CST साईडकडे चालत आहोत. आता आपल्याला लेफ्ट घ्यायचे गाईज. तुम्हाला सर्वात प्रथम मी दाखवतो टॉय ट्रेन कुठे लागतात, तिकीट वगैरे कुठं असतं. तर इथून मित्रांनो डायरेक्ट तुम्ही टॅक्सी स्टँडला सुद्धा जाऊ शकता. तर आपण इकडं खाली उतरूया प्लॅटफॉर्म नंबर 2ला. तुम्ही बघू शकता. तुम्ही बघू शकता इकडून सुद्धा एक्झिट आहे. पण आपण जरा पुढून एक्झिट करणार आहेत, कारण तुम्हाला माथेरानचं प्लॅटफॉर्म दाखवायचे. माथेरानला टॉय ट्रेन जाते तो प्लॅटफॉर्म, आणि तिकीट काउंटर वगैरे दाखवतो. तर काही तुम्ही बघू शकता इकडे तिकीट काउंटर आहे. पण पावसाळ्यामध्ये टॉय ट्रेन बंद असतात. गाईज आपल्याला राईट घ्यायचे. तर गाईज काय रेनकोट वगैरे घ्यायचं असेल, नाश्ता वगैरे घ्यायचा असेल तर इकडून घ्या. आपण एक्झिट केलं आहे आणि जस्ट समोरच आहे, बघू शकता. आपल्याला आता इकडे राईट साईडला जायचं आहे, टॅक्सी पकडायची. पण आमच्याकडे पर्सनल व्हेकल असल्यामुळे आम्ही पर्सनल व्हेकलने जाणार आहोत. मार्केटमध्ये मी तुम्हाला ब्ल्यू कलरचा नेरळ असा बोर्ड दाखवला. त्या बोर्डपासून सुमारे मी 50 मीटर आलेलो आहे पुढं. तर पर्सनल व्हेकलवरती आम्ही बसलेलो आहोत. तर 50 मीटर आलो आहे आणि तिथून पुढे तुम्हाला बस स्टँड लागणार आहे. तर तो बस स्टँड तर मार्केटमधून तुम्हाला स्ट्रेट यायचे 100 ते 150 मीटरवरती तुम्हाला बस स्टँड मिळून जाईल. हा बस स्टँड आहे मित्रांनो. बसेसचा टायमिंग टेबल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देईलच. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा तुमच्या पर्सनल व्हेकलने माथेरानला येणार असाल तर पुण्यावरून 120 किलोमीटर तसेच मुंबईवरून 100 किलोमीटरचा प्रवास करून नेरळमधील हुतात्मा वीरभाई कोतवाल प्रवेशद्वारातून तुम्हाला प्रवेश करायचा आहे. गाईज आताच आपण स्टार्ट केलेला आहे आणि रिमझिम पाऊस सुद्धा चालू झालेला आहे. तर सुमारे आपल्याला 30 ते 35 मिनिटं लागतील वर पोचण्यासाठी दस्तुरी नाक्यावरती. तर काय नाही, स्लो जाऊया आपण. आता वाजलेत घड्याळामध्ये 8:20 झालेत. काय ना, आपल्याकडे पूर्ण दिवस आहे. तर कडावचा गणपती आणि पेप फोर्ट आज आपण एक्सप्लोर करूया. चला तर गाईज बघू शकता तुम्ही व्ह्यू. अजून तर आपण काहीच वरती आलो नाही.
तर गाईज आता फक्त काही 10 मिनटं राहिले वर पोचण्यासाठी. तर आम्ही वरच्या रूटनी जाणार आहे. दस्तुरी नाक्यावरती आपली पर्सनल व्हेकल आपली गाडी पार्क करूया, त्यानंतर मग वरती जाऊया. तर मी तुम्हाला दाखवू इच्छितो की आपण पेप फोर्ट आणि कड्यावरच्या गणपतीला जाण्यासाठी एक ऑप्शनल रस्ता आहे, तो सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. काही लोक इकडे गाड्या पार्क करून गेलेले आहेत. आपल्याला इकडे गाडी पार्क करायची नाही, आपल्याला वरती गाडी पार्क करायची, कारण सेफ. हे बघू शकता तुम्ही, या गाड्या पार्क करून काही लोक कड्यावरच्या गणपतीला गेलेले आहेत. इथून तुम्ही जाऊ शकता. हार्डली तुम्हाला 50 मिनटं ते पाऊण तास इकडून ट्रेक करत तिकडे कड्यावरच्या गणपतीपर्यंत जायला, आणि तिथून 1 तास लागणार तुम्हाला पेप फोर्टवर जाण्यासाठी. तर आपण इझिएस्ट रूटने जाणार आहेत. तर कंटिन्यू राहा, आपण गाडी पार्क करूया आणि मग भेटूया तुम्हाला. जर का मंडळी तुम्हाला सुद्धा या ऑप्शनल रस्त्याने जायचं असेल आणि तुम्ही सुद्धा टॅक्सीने आला असाल, तर बूथ नंबर 99, जे की आधी 134 म्हणून होतं, त्या ठिकाणी तुम्हाला थांबायचं आहे आणि तिथून तुम्हाला ट्रेक चालू करायचा आहे. ओ वाव, सुंदर असा नजारा आणि 2-2 मिनिटाला चेंज होणारा हा क्लायमेट. तर आता बघू शकता रस्त्यावरती पूर्ण धुकं उतरलेलं आहे. तर अशा वेळी मित्रांनो तुम्हाला गाडीचे फोकस ऑन ठेवायचे, जेणेकरून समोरच्याला तुमची गाडी दिसेल आणि घातपाताची शक्यता जरा कमी होईल. आणि नक्कीच काळजीपूर्वक प्रवास करायचे. आज संडे आहे, तर तुम्ही ट्रॅफिक बघू शकता. तर विकेंडला येणं तुम्हाला टाळायचे मित्रांनो, कारण की जाताना वगैरे खूप ट्रॅफिक असणार आहे आणि तुम्हाला टॅक्सी वगैरे मिळायला खूप रांगेमध्ये राहावं लागेल. अशा प्रकारे तुम्हाला टॅक्सीसाठी रांगेत उभं राहावं लागेल, जे की 200-300 मीटर असू शकते. अतिशय खडतर असा प्रवास करून आपण आता इथपर्यंत पोहोचलो आहोत. आणि तुम्ही समोर बघू शकता पार्किंग तुम्हाला दिसेल, आणि बरोबर लेफ्ट साईडला जर तुम्ही बघाल तर तुम्हाला एक एंट्री दिसेल, जिथे की तुम्हाला तिकीट काढावं लागेल. तर इथे आता आपण गाडी पार्क करूया आणि मेन एंट्री फीच्या काउंटरवरून थोडं पुढे आपण भेटूया. तर गाईज आता आपण मेन एंट्रीपासून 5 मिनिटाच्या अंतरावर आलेलो आहे आणि अमनलॉन स्टेशन पुढेच आहे, समोरच आहे, तुम्हाला दाखवतो मी. तर बॅकग्राऊंड वाईज तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे तुमच्या स्वागतासाठीच आहे. तर गाईज इथून एंट्री केल्यानंतर लेफ्ट साईडला दिसेल तुम्हाला अमनलॉन स्टेशन. तर इकडं नाही जायचं आपल्याला अपोजिट साईडला जायचे, कड्यावरचा गणपती आणि पेप फोर्टसाठी. चला तर मग जाऊया आतमध्ये आपण आणि मध्ये मध्ये भेटत राहूया. तर बघू शकता या रेल्वे ट्रॅकला फॉलो करत करत तुम्हाला 30 ते 40 मिनिटं कंटिन्यू चालत राहायचे. त्यानंतर तुम्हाला निसर्ग राजा म्हणजेच कड्यावरच्या गणपतीचे दर्शन होईल. तर हिरवगार निसर्ग आणि पांढरशुभ्र मिनी वॉटरफॉलचा आनंद घेत घेत आम्ही पोचलो कड्यावरच्या गणपती इथे. ह्या मूर्तीची उंची जवळजवळ 52 फूट इतकी आहे. आणि तुम्हाला सुद्धा या मूर्तीच्या स्थापनेची रंजक कथा माहिती आहे का? नाही ना? तर चला तर जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमाने. नेरळ माथेरान दरम्यान मिनी ट्रेन इंजिन चालवणाऱ्या राजाराम खडे या व्यक्तीला या वाटेवर असणाऱ्या काड्यामध्ये गणपती असल्याचा भास होत असे. एके दिवशी एक उंदीर मामा नेरळ स्थानकावरून ट्रेनच्या इंजिनमध्ये शिरला. खडे यांनी त्याला काढायचा प्रयत्न केला, परंतु तो डायरेक्ट दिसेनासा झाला आणि त्यांना तो या काड्याजवळ टुनकन उडी मारताना दिसून आला. त्यावेळी त्यांना एक दैवी संकेत मिळाला. त्यानंतर झालेली ही सर्व हकीकत खडे यांनी स्थानिकांना सांगितली व त्यांना हाताशी घेऊन ही मूर्ती साकारण्याचं काम हाती घेतले. 2004ला चालू केलेले हे काम 2018ला पूर्ण करण्यात आले. तर गाईज तुम्ही बघू शकता सुंदर असा नजारा. आणि आपल्याला ही जी पब्लिक दिसते तिकडून आतमध्ये या पायऱ्यांवरून खाली उतरायचे आणि तिकडेच असणारे आपल्या पेपला जाणारा मार्ग आणि बाप्पाच्या चरणाशी जाणारा मार्ग सुद्धा तिथेच असणारे. तर मी तुम्हाला दाखवतो, चला तर.
तर सुंदर अशी केव आहे मित्रांनो, बघू शकता शिवशंकराची मूर्ती तसेच गणपती आणि शिवलिंग इथं दिसून येईल. तर मित्रांनो तुम्हाला या खडतर वाटेवरून व्यवस्थित उतरायचे खाली आणि या साईडला आपल्या पेप किल्ला आहे आणि या साईडला आपण गणपती बाप्पाच्या चरणाशी डायरेक्टली जाऊ शकतो. तर आपण बाप्पाच्या चरणाशी बऱ्याचदा गेलेलो आहेत. तर आज आपण डायरेक्टली पेपला जाणार आहेत. बघू येताना मी जर फिरलो तर मी क्लिप ब्लॉगमध्ये ॲड करतो. तर तुम्ही बघू शकता इकडे एक बोर्ड आहे, लेफ्ट साईड कड्यावचा गणपती आणि राईट साईड पेप किल्ला. तर आपण जाऊया, चला राईट मारूया. ओहो गाईज, फायनली आपण त्या रूटवर आहेत आणि आपल्याला आता जवळजवळ 1 तास लागणार आहे, कारण की शूट वगैरे करत जायचे, फोटोशूट प्लस ब्लॉगच्या क्लिप वगैरे. अरे कॅमेरा हाडला माझा, कॅमेरा जाऊन ठोकला डायरेक्ट. गाईज बघा तशी इकडं वाट आहे, एक अगदी निमुळती वाट आहे आणि सरळा रस्ता झालेला आहे, कारण बरेचसे ट्रेकर्स सकाळी लवकर येऊन पोचलेले आहेत गाईज. तर हाच तो पॅच जो की खूपच ॲडव्हेंचर आहे. असं बघायला गेलं तर व्हिडिओच्या माध्यमातून एवढा काय स्पष्टपणे दिसत नसेल तुम्हाला, पण या ठिकाणी पाय स्लिप होण्याची शक्यता जास्त आहे आणि कोणत्याही प्रकारचा आधार आपण घेऊ शकत नाही. तर चला तर तर खूप असा अवघड असा भाग आपण क्रॉस केलेला आहे मित्रांनो. आणि बघू शकता तुम्ही ते भाग बीच जवळच आहे, तरी सुद्धा पाऊण तास लागणार आहे आपल्याला. पावसाळी मित्रांनो हा इकडच्या वाटा या सुरक्षित नसतात, थोडा ॲडव्हेंचरच असतात, त्यामुळे जरा काळजी घ्या. गाईज अगदी काळजी घेत तुम्हाला याचे स्टिअर्स हालतात की नाही हालतात चेक करा एकदा. तर भीती वगैरे वाटत असेल तुम्ही अशा प्रकारे उलटं उतरायचे. कसं आहे, सेफ्टी महत्त्वाची आहे मित्रांनो. पहिलं तर और देखना है, आ जाओ बॉस, दिखा दूंगा. आपल्याला 20 ते 25 मिनिटं लागणार आहे. चला तर मग इथं आता शिड्या लागणार आहे. एक डिक्लाईन लागली, आता 2 इन्क्लाईन शिड्या लागणार आहेत. तर डायरेक्ट शिड्यांच्या इथं जाऊन मी तुम्हाला भेटतो. हे व्यवस्थित आहे. तर गाईज बघू शकता तुम्ही, ती नक्कीच लँडस्लाईड झाली असेल तेव्हा पडलेली आहे वरून. बघा पूर्ण अशी सेपरेट आहे. गाईज इकडून आपण वर आलेलो आहेत. इकडं वर गेलो तर महादेवाचं मंदिर आहे.
जो की एकदम टॉपला आहे डोंगराच्या. आणि जर त्याच्या अपोजिट साईडला तुम्ही बघितला इकडं म्हाताऱ्यांचे काही पॉइंट्स दिसतात. त्याप्रमाणे कडाव्याचा बाप्पा सुद्धा आपल्याला इथं दिसतोय. चला तर जाऊया आपण लेफ्ट साईडला आणि कसं व्ह्यू आहे तुम्हाला दाखवतो मी. परफेक्ट सेंटरला तुम्ही बघू शकता इकडे कडाव्याचा बाप्पा आहे आणि इकडे जी ट्रॅक दिसते त्या ट्रॅकने आपण आलोय. हा कडाव्याचा बाप्पा आहे. तर इकडून तुम्हाला मी सांगितलं इकडून आपण राईट मारलो आणि इकडे पेप किल्ल्याकडे आलो आणि इकडूनच जर लेफ्ट मारला असता तर गणपती बाप्पाच्या इथे. तर इकडेच तुम्ही एक रोपवे बघू शकता. गड संवर्धनासाठी लागणाऱ्या गोष्टी म्हणजेच काय पेंटिंग वगैरेचं मटेरियल असेल ते आणण्यासाठी रोपवे आहे. तर हा रोपवे इथून डायरेक्टली अशा ठिकाणी कनेक्टेड आहे जिकडे की पिकअप वगैरे येऊ शकतो, जेणेकरून मटेरियल सप्लाय करण्यासाठी कमीत कमी वेळ लागेल. मित्रांनो तुम्ही बघू शकता एकदम टॉपला इकडं मंदिर दिसत आहे. इथं काहीतरी मठ आहे. पूर्ण अपोजिट साईडला होतो आता जिकडून की बाप्पा दिसतोय कडावचा. चला तर वेळ वाया न घालवता आपण मंदिराकडे जाऊया. अगदी थोड्याच वेळात आपण पोहोचणार आहे. तर नक्कीच मित्रांनो, व्लॉगिंग या क्षेत्रामध्ये मी नवीन आहे, तर चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब वगैरे करून घ्या आणि आतापर्यंतची माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून माझी उत्सुकता अधिक वाढेल. तर या ठिकाणी मित्रांनो आरती चालू आहे. आपण दर्शनाचा आणि आरतीचा लाभ घेऊया. चला तर. जय जय. तर गाईज फायनली 1.5 तासाचा ट्रेक करून आपण पोचलो एकदम टॉपला, म्हणजेच जिथं शिवशंकराचं मंदिर आहे पेप फोर्टवरती. तिकडे बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागे. आणि काही यूट्यूबवर असे बोलतात पेप फोर्ट हा सर्वात हार्ड आहे, इकडं चुकण्यासारखं बरंच काय आहे. असं काही नाही मित्रांनो, मी दाखवल्याप्रमाणे रूट वगैरे फॉलो करा तुम्ही. मी जस्ट रूट मी तुम्हाला आणलं तो रूट तुम्ही फॉलो करा, जेणेकरून तुम्ही चुकणार नाही. पेप फोर्टला याला 2 ते 3 रूट आहेत. पहिला म्हणजे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये 2 मार्ग दाखवले, ते एक आनंदवाडी आणि फणसवाडी. इथून आपण येऊ शकतो. इकडे काय नाही, रस्ता वगैरे काय भरकटत नाही. तुम्ही बघू शकता एक बाजूला पूर्ण धुक्याने वेढलेलं आहे, तर दुसऱ्या बाजूला थोडं क्लिअर होत चाललाय. तर अशा प्रकारे मंदिराच्या मागच्या बाजूला आम्ही टिफिन वगैरे खाऊन घेतले. मंदिराच्या डाव्या बाजूला एक पाण्याची टाकी आहे आणि मंदिराकडे येतानाच समोरची जी पहिली स्टेअर लागते त्याच्या डाव्या बाजूने जर तुम्ही खाली उतरलात तर तुम्हाला हा शिवाजी महाराजांचा स्मारक दिसून येईल, जो की फणसवाडी रूटने येताना लागतो. तर मित्रांनो सुमारे दुपारी 12 वाजता आपण पोहोचलो होतो मंदिराकडे. तर आता 2 तास मस्तपैकी निसर्ग दिवसानंतर रिलॅक्स झालो एकदम. त्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. तर मित्रांनो तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश आहे. बरेचसे मित्रमंडळी येते आणि आपल्या किल्ल्यांवर कचरा करून जातो, तर असं करायचं नाही आपल्याला. आम्ही बघा आम्ही जे आणलेलं स्नॅक्स वगैरे
अतिशय गडावर कचरा न करता खाली उतरलो आम्ही. हे बघा, बघू शकता तुम्ही छत्री वगैरे आहे. आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे ट्रेक सोपा असो नाहीतर कठीण असो, तुमच्याकडं फर्स्ट एड वगैरे असला पाहिजे गाईच. तर तुम्ही हवा बघू शकता वरती, प्रचंड वेगाने हवा धावते. तर अशा वेळी छत्री वगैरे यूज करू नका. छत्रीचा कावला वगैरे होऊ शकतो आणि आपला बॅलन्स जाऊ शकतो त्याच्यामुळे. म्हणून छत्रीचा उपयोग या ठिकाणी आपल्याला चालायचे. चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.